हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 32. आय एम सॉरी. अंगदचा अस्पष्ट आवाज तिच्या कानांवर पडत होता, पण अंगदचा चेहरा अविराला दिसत नव्हता. आपल्यासोबत काय होतं हेच तिला कळत नव्हतं आणि तिची शुद्ध हरपली. अविरा. अंगदने तिच्या गालावर हलकेच थोपटत तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, पण अविरा डोळे उघडत नव्हती. आता पुढे. अविराला अचानक काय झालं हे अंगदला कळत नव्हतं. त्याने तिला उचलून एका रूममध्ये आणलं आणि डॉक्टरला फोन करून तिथे बोलवून घेतलं. डॉक्टरची वाट बघत तो अविरासोबत तिथे रूममध्ये थांबला. स्थळ पनवेल. जवळपास 2 तासांचे अंतर पार पाडून शिवांश विनम्र मोकाशीच्या घरासमोर उभा होता. बेल वाजवून खूप वेळ झाला, पण दरवाजा कोणी उघडत नव्हता. मॉडर्न सिस्टमचा दरवाजा असल्यामुळे दारावर कुलूप नव्हतं. घरी कोणी आहे की नाही हे कळायलाच मार्ग नव्हता. वारंवार बेल वाजवून शिवांश कंटाळला आणि तिथून जाऊ लागला. तोच साधारण 50 ते 60च्या दरम्यान वय असलेल्या व्यक्तीला तो धडकला. आय एम सॉरी. त्या व्यक्तीला सावरतच शिवांश म्हणाला. तोच नाकाच्या शेंड्यावरील चष्मा सावरतच त्या व्यक्तीने शिवांशला निरखून पाहिलं. कोण आपण? या सोसायटीत पहिल्यांदाच पाहतोय मी आपल्याला. नजर बारीक करतच तो वृद्ध म्हणाला. मी पहिल्यांदाच इथे आलो. विनम्र मोकाशीला भेटायचं होतं. रूम नंबर 303 रिकामी असते का? तुम्ही राहता म्हणजे तुम्हाला माहितीच असेल ना? शिवांशने प्रश्न केला. मीच विनम्र मोकाशी. काय काम काढलं तुम्ही माझ्याजवळ? त्या व्यक्तीने शिवांशला विचारलं. शिवांश गंभीर होतच त्या व्यक्तीकडे पाहू लागला. मिस्टर सोलमेट समजून खर तर त्याने विनम्र मोकाशीला गाठलं होतं, पण त्याचं वय पाहता ती व्यक्ती मिस्टर सोलमेट नाही याची खात्री त्याला झाली. कोण आपण? विनम्र मोकाशीने पुन्हा प्रश्न केला. मी शिवांश गोहिल. श्रीधर गायकवाड यांच्या अकाउंटमध्ये दर वर्षाला 10 लाख ट्रान्सफर करणारे तुम्हीच ना? शिवांशने आढेवेढे न घेता थेट मुद्द्याला हात घातला. तेव्हा विनम्र मोकाशी अचंबित होत शिवांशकडे पाहू लागला. आत बसून बोलूयात? विनम्र मोकाशीने गंभीरपणे विचारले. तेव्हा शिवांशने हो म्हणून मान डोलावली. रूममध्ये येताच शिवांश त्याचं घर न्याहाळू लागला होता. तिथे लियन आर्टिशियनने फर्निश केलेलं ते घर होतं. विनम्र मोकाशीने त्याच्या हातात पाण्याचा ग्लास आणून दिला. तसं घरावरून नजर हटवत शिवांशने त्याच्यावर नजर टाकली. नो थँक्स. शब्दावर जोर देत ऐटीतच तो म्हणाला. तुम्ही मला माझ्या प्रश्नाची उत्तरं दिलीत तर बरं होईल. तसं मला लवकरात लवकर पोलीस स्टेशनमध्ये जायला. खरं तर मी आधी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांसोबतच इथे येणार होतो, पण नंतर माझं मन मला तसं करू देत नव्हतं. विनम्र मोकाशी नावाची व्यक्ती हयात आहे की नाही, आपल्याला मिळालेली माहिती बरोबर आहे का चूक आहे याची शहानिशा करूनच मग पोलीस स्टेशनमध्ये आपण जाऊयात असा विचार मी केला. शिवांशने असं काही म्हणताच विनम्र मोकाशीच्या चेहऱ्यावरील भाव बदल. पोलीस स्टेशन? तुम्ही पोलीस स्टेशनला का जाणार? विनम्रने थोडं घाबरतच विचारलं. अविराच्या वडिलांचा ऍक्सिडेंट तुम्ही घडवून आणला हे सांगायला नको का? माझ्याकडे पुरावे आहेत त्या सगळ्या गोष्टींचे. शिवांश म्हणाला. अविरा? तुम्ही अविरा राजशेखर साठेंबद्दल तर नाही ना बोलत आहात? हे चुकीचं नसेल तर तुम्ही त्यांच्याबद्दलच बोलत असणार, कारण श्रीधरच्या अकाउंटमध्ये मी तिच्यासाठीच तर 10 लाख रुपये ट्रान्सफर करायचो. तिचं काय झालं आणि तुम्ही अचानकपणे पोलिसांना का मध्ये आणत आहात? आपण शांतपणे बोलूच शकतो ना? विनम्र मोकाशी त्यांच्या नावाप्रमाणेच ती नम्रपणे विचारू लागली. अविराच्या फॅमिलीचा तुम्ही सगळ्यांनी मिळून खून केला. तिचं अस्तित्व नाहीसं करण्याचा प्रयत्न तुम्ही सगळ्यांनी मिळून केला.
ह्या सगळ्याची शिक्षा मी तुम्हा लोकांना देऊनच राहणार. शिवांश दात चावतच म्हणाला, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. राजशेखर यांचा खून नाही तर ऍक्सिडेंट झालेला, आणि ते सगळं घडवून आणलं नव्हतं. त्यांच्या गाडीचा खरंच ऍक्सिडेंट झाला होता. त्यांचा संपूर्ण परिवार जागीच ठार झाला होता. विनम्र मोकाशी म्हणाले, मग अविरा राजशेखर साठे कोण आहे? ती राजशेखर साठेची मुलगी नाही का? शिवांशने प्रश्न करताच विनम्र मोकाशी थोडे गंभीर झाले. त्या ऍक्सिडेंटमध्ये ती एकच वाचली होती म्हणण्यापेक्षा तिला वाचवण्यात आलं होतं. खरं तर देशपांडे सरांची इच्छा होती की तिने वाचू नये, पण त्यांचं त्यांच्या मुलापुढे काहीच चाललं नाही. विनम्र मोकाशी म्हणाले, त्या दिवशी घडलेला प्रसंग शिवांशला सांगताना त्यांच्या अंगावर काटा आला होता. भूतकाळात. डॅड, आय वॉन्ट टू ड्राईव्ह द कार. प्लीज डॅड. देशपांडे सरांचा मुलगा त्यांच्याजवळ कार ड्राईव्ह करण्यासाठी हट्ट करू लागला होता. स्वतःच्या मुलाच्या तोंडून बाहेर पडलेला शब्द खाली पडू देतील ते देशपांडे सर कसले? सुनसान रस्ता, जिथे माणसांची वर्दळ फारच कमी होती. एखाद दुसरी गाडी त्या रस्त्यातून गेली तर गेली. कार बाहेरील वातावरण थोडं भयानच वाटत होतं. डॅड, मी ड्राईव्ह करतो बरोबर. प्लीज ना, आज माझी सो कॉल्ड मॉम सुद्धा नाही सोबत. मग तर तुम्ही माझं ऐकूच शकता ना. देशपांडे सरांना भावनिक करायला त्यांच्या लाडक्याला चांगलंच जमायचं. सर, चालवू द्या ना त्याला. विनम्र स्वतःच दोघांमध्ये मध्यस्थी करत म्हणाले, नीट ड्राईव्ह कर आणि 60च्या पुढे अजिबात स्पीड नको. देशपांडे सरांनी भरपूर साऱ्या सूचना देतच स्वतःचा सीट बेल्ट काढला. गाडी 60च्या वेगाने सुरू होती. देशपांडे सरांच्या शब्दाबाहेर त्यांचा मुलगा अजिबात नव्हता. डॅड, मी घेतो ना स्पीडमध्ये, मला येतंय आता ड्राईव्ह करता. देशपांडे सरांना विनवणी करतच त्यांच्या मुलाने म्हटलं, तुला स्पीड वाढवायचा असेल तर मोबाईलमध्ये कार रेसिंगचा गेम डाउनलोड करून दे. तो हवं तर खेळत बस. त्यात जेवढ्या स्पीडने गाडी चालवायची तेवढ्या स्पीडने गाडी तू चालवू शकतोस. देशपांडे सर मस्तीतच म्हणाले तसं विनम्र सुद्धा त्यांच्या बोलण्यावर हसू लागले. डॅड. देशपांडे सरांना लटका राग दाखवतच त्यांच्या मुलाने कारचा स्पीड थोडासा वाढवला. आणि घडलेला प्रसंग आठवून विनम्र थोडा घामाघूम झाला. आणि काय? शिवांशने पाण्याचा ग्लास त्यांच्या हातात देतच त्यांना प्रश्न केला. अचानकपणे भरधाव वेगाने मर्सिडीज समोरून आली. देशपांडे सरांचा मुलगा घाबरून गेला. त्याने त्याच दिशेने गाडी वळवली ज्या दिशेने मर्सिडी ड्राईव्ह करणाऱ्या ड्रायव्हरने वळवली. त्यांचं बघून देशपांडे सरांच्या मुलाने सुद्धा कार वळवली. तो क्षण राजशेखर आणि त्याच्या परिवारासाठी खूप वाईट होता असं मी बोलेन, कारण त्यांची गाडी थेट रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या झाडावर जाऊन आदळली. गाडीचा वेगच जास्त होता, त्यामुळे झाडाचं खोड तुटून झाड गाडीवर आडवं झालं. देशपांडे सरांच्या मुलाने गाडी व्यवस्थितपणे सावरली. आम्ही तिघेच त्या गाडीत होतो. आम्हा तिघांनाही काहीही झालं नाही. त्या क्षणी त्या ठिकाणी फक्त आम्ही तिघे होतो आणि त्या गाडीत असणारी माणसं. कोणीच वाचलं नसतं. मी सहजच बोलून गेलो तोच रक्तबंबाळ अवस्थेत गाडीच्या ड्रायव्हरने दरवाजा उघडला आणि तो बाहेर पडला. विव्हळतच मदतीसाठी भीक मागू लागला. त्याला असं बाहेर पडताना बघून देशपांडे सरांचा मुलगा पळतच गाडीच्या दिशेने गेला. सरांनी त्याला आवाज देत अडवण्याचा प्रयत्न केला, पण तो काही थांबला नाही. गाडीत कोणी जिवंत आहे का हे बघण्यासाठी तो गाडीत डोकावला. गाडी कोणत्याही क्षणी पेट घेईल अशी गाडीची अवस्था होती. ते बघून मी लांबच उभा राहिलो. आपल्या मुलाला काहीतरी होईल या भीतीने देशपांडे सर त्यांच्या मुलाच्या मागे गेले. त्यांचा मुलगा गाडीत डोकावून कोणी जिवंत आहे का हे पाहू लागला. राजशेखर जागीच ठार झाले होते आणि त्यांच्या हातात त्यांची 7 वर्षाची मुडी विव्हळत पडली होती. अर्धशुद्धीत होती ती. गाडीच्या काचा थेट तिच्या टाळूत शिरल्या होत्या. देशपांडे सरांच्या मुलाने तिला बाहेर काढली. तिला उचलून घेतच तो वडिलांजवळ आला. डॅड, ही जिवंत आहे. तुम्ही हिला आपल्या गाडीत ठेवा. मी दुसरं कोणी जिवंत आहे का ते बघ. असं म्हणत देशपांडे सरांचा मुलगा पुन्हा गाडीजवळ जाणार, पण त्याआधीच देशपांडे सरांनी त्याला अडवले. चल इथून म्हणत त्याचा हात धरत त्याला ते जबरदस्ती गाडीत घेऊन जाऊ लागले. डॅड, ती लोक मरतील, प्लीज.
त्यांचा मुलगा विनवण्या करत होता, पण आपला मुलगा जेलमध्ये जाईल या भीतीने देशपांडे सर मदत करत नव्हते. देशपांडे सरांचा मुलगा त्यांना जीवाच्या आकांताने हेच समजावून सांगत होता की त्यांचा जीव वाचू शकतो, आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊ. पण सर त्या क्षणी त्याचं काहीही ऐकून घेत नव्हते. सर आणि त्यांच्या मुलाचे वाद सुरू झाले आणि तितक्यातच त्या मर्सिडीजने पेट घेतला, ज्याने आम्हा सगळ्यांच्याच हृदयाचा थरकाप उडवला. ह्या मुलीला इथेच ठेव आणि चल इथून, देशपांडे सर म्हणाले. कोणीही कधीही तिथे येऊ शकतं या भीतीने ते बोलत होते. आपला मुलगा कुठे फसू नये असं त्यांना वाटत होतं. तसंही त्या मुलीचे चान्सेस वाचण्याचे सुद्धा कमी होते. देशपांडे सरांचा मुलगा त्यावेळेला काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. कारमधून बाहेर काढलेल्या त्या मुलीला आणि ड्रायव्हरला वाचवण्याचा हट्ट त्याने केला. त्या मुलीला त्याने गाडीत ठेवलं आणि ड्रायव्हरला सुद्धा गाडीत आणून तो बसवणार. पण त्याआधीच काही गाड्या राजशेखरच्या गाडीच्या जवळ येऊन जमल्या. देशपांडे सरांना अजून तिथे थांबणं योग्य वाटलं नाही. त्यांनी जबरदस्ती त्यांच्या मुलाला गाडीत डांबलं आणि तिथून पळ काढला. गाडीत दोघा बाप बेट्यांची भांडणं सुरू होती, कारण सर त्या जखमी मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला तयार नव्हते. पण मुलाच्या हट्टापुढे त्यांचं काही चाललं नाही. शेवटी त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये भरती केलं, पण तिची ओळख वगैरे सगळं काही लपवून. असं करून त्यांना काय मिळणार होतं, शिवांशने प्रश्न केला. त्यावेळेला द ग्रेट बिझनेसमॅन म्हणून राजशेखर साठे यांचं खूप नाव होतं आणि देशपांडे सर जे आता सगळ्यात टॉपला आहेत ते त्या काळी खूप स्ट्रगलमध्ये होते. त्यात पहिल्या बायकोने सुसाईडचा प्रयत्न केला म्हणून तर खूप साऱ्या कोर्ट कचेरीतून ते बाहेर पडले होते. त्यात त्यांच्या कारने तिथून पळ काढताना सुद्धा काहींनी त्यांच्या कारचे फोटो काढले होते. त्यांना त्या सगळ्या झमेल्यात अडकायचं नव्हतं. मुलाच्या हट्टापायी त्यांनी अविरावर इलाज सुरू केला. 2 महिने ती हॉस्पिटलमध्ये होती. त्यांचा मुलगा तिची काळजी घेत होता. ती जेव्हा बरी झाली तेव्हा तर त्याच्या आनंदाला काही ठिकाणाच नव्हता. तो तिला हॉस्पिटलमध्ये भेटायला सुद्धा गेला. पण डॉक्टरांकडून आम्हाला असं कळलं की अविराला तिच्या आधीच्या आयुष्याबद्दल काहीच आठवत नाही. ती फक्त सगळ्यांकडे टकामका बघण्याचं काम करत होती. देशपांडे सरांना जणू आनंदच झाला, कारण जर ती तिची ओळख विसरली नसती तर पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम नक्कीच क्रिएट करू शकली असती, असं त्यांना वाटत होतं. घरभर नोकर चाकर होते, पण देशपांडे सरांचा मुलगा स्वतः तिची काळजी घेत होता. ही गोष्ट देशपांडे सरांना खटकू लागली. त्यात देशपांडे सरांना ब्लॅकमेलसाठी कॉल येत होते. कोणतरी असं सुद्धा होतं ज्यांना हे माहिती होतं की राजशेखर साठेंच्या गाडीचा ॲक्सिडेंट देशपांडेंच्या मुलाने केला. आपला मुलगा जेलमध्ये जाईल या भीतीने देशपांडे सरांनी त्यांच्या मुलाला बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवलं. तो जात नव्हता, पण त्याच्यावर जबरदस्ती करत त्याला पाठवण्यात आलं. अविराची देखरेख करण्यासाठी माझा सगळ्यात विश्वासू नोकर श्रीधर गायकवाड, ज्याच्यावर मी डोळे मिटून विश्वास ठेवू शकत होतो, त्याच्याकडे तिला ठेवण्यात आलं. तिच्या शिक्षणाचा खर्च देशपांडे सर देत होते. तिला हवं नको ते सुद्धा देशपांडे सर बघत होते. पैसे माझ्या अकाउंटमधून ट्रान्सफर होत होते, कारण देशपांडे सरांना कोणतीच रिस्क घ्यायची नव्हती. विनम्र मोकाशी जे काही घडलं ते सगळं काही शिवांशला सांगू लागले. तुझ्या देशपांडे सरांचं नाव काय आहे, शिवांशने विचारलं. हर्षवर्धन देशपांडे, विनम्र मोकाशी उत्तरले. पण हर्षवर्धन देशपांडे नाव ऐकून शिवांश गंभीर झाला. स्थळ द ग्रँड ऑर्चिड, मुंबई. अविराला तपासून डॉक्टर रूम बाहेर आले. डॉक्टरांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. कशी आहे ती आणि काय झालंय तिला, अंगदने डॉक्टरांना विचारलं. काय झालं असेल अविराला, कळेलच पुढील भागात. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. ह्या भागात खूप मोठं राज मी सांगितलंय, पण तरीही मिस्टर सोलमेट कोण आहे हे कळलं नाही म्हणून थोडे नाराज असाल. आय नो. या क्षणी मी फक्त एवढंच सांगेन, पुढील भागाची वाट बघा आणि पुढील भाग ह्या भागाला तुमचा आलेला प्रतिसाद बघून पोस्ट करण्यात येईल. तोपर्यंत धन्यवाद.